नमस्कार ताईंनो आणि दादांनो, आज तुमच्यासाठी आपण एक असा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की घेऊन आलेलो आहे तो म्हणजे आपल्या केसावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आत्ता आपली केस आपली आपण काय करतो, केसाला किंमत देत नाही। आता केसांना कसं आहे माहिती का, केस आपण विचारतो आणि गुंडलून टाकून देतो किंवा कॅरी बॅग मध्ये ठेवतो। कारण कसं आहे माहिती का, फुग्यावाला कुठं भंगारवाला आला की केस आपण विकून टाकतो। काय पहिली तर लोक महिला काय करायची, केस अशी गुंडलायची, काढून इचरायचं झालं की कांगव्यामधनं काढून अशा पद्धतीने इचरायचं झालं की अशी कांगव्यामध्ये केस बसतात। मग ही केस अशी काढून घेऊन त्याची गुच्छ बांधून बिताडामध्ये खाऊन ठेवायची किंवा कॅरी बॅग मध्ये ठेवायची। मग पुन्हा भंगारवाला येणार, फुग्यावाला येणार, लगेच त्याला ती केस विकून टाकायची, देऊन टाकायची। मग त्या केसांचं आज ही केस म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी किमतीची केस येतं की ह्या केसांची किंमत आपल्याला कळत नाही। ह्या केसांपासून लाखो रुपये लोक कमावतात। मग ही केस आता ही आपली डोईची केस आहेत, डोक्याची केस आहेत आपली। मग ह्या केस आपल्याला कमविण्याकरता किती टाइम लागतो, केसांना आपल्या शाईन आणण्याकरता कितीतरी भारी भारी साबणा शॅम्पू ही वापरावं लागतात। मग काय महिलांची काय होत्यात, केस जात्यात। मग केस जातात असं विचारताना केस भरपूर त्यांचे गळतात, निघतात। मग त्या केसांचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे। आज ह्या केसांपासून आपल्याला औषधं तयार होतात। मग हे औषधं तयार होतात, मग आपल्याला माहीत नाही म्हणून आपण याचं बनवत नाही औषध। मग ज्या महिलांना माहिती त्यांनी ह्या आपला व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे त्यांना समजून जाईल की ह्या केसाची आपल्या किती किंमत आहे ती। मग आता आपण ही केस आहेत ना, आता आपण कांगव्यामधनं केस काढून घेऊया। आधी आपण केस काढून घेतलेली, तर मग ही केस आता ही आपण काढून घेतलेली, तर मग आता ही साईडला ठेवू। तरी आपल्या केसांपासून औषध बनवायचंय, ती कशा पद्धतीने बनवायचंय आणि आपण बनवून धावतोय। मग ते आता तुम्ही तिथनं मोर आपण आपला व्हिडिओ पाहिल्याच्या पुढं तुम्ही केस कवाच अशी विकणार नाही। आज केसांची किंमत किती आहे माहिती आहे, 5,000 रुपये किलो आहेत केस। 200 रुपये छटाक आहेत केस। केसांना कितीतरी किंमत यायला लागलेली। केस आपली किती तुम्ही म्हणता भंगारवाली ही घेतात आणि ह्याचं काय करतात, ते काय असे गंगवानं बनवत नाहीत किंवा काय नाहीत। केसांपासून आपले औषध बनतात, पावडरी बनतात भारी भारी, पण हे आपल्या लक्षात येत नाही। मग आपण केस विकायचे आता इथनं मोहर बंद करायची आणि आपण जशा पद्धतीने औषध बनवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही औषध बनवायचं आणि आपल्याला घरी त्याचा वापर करायचा आहे। मग आपल्याला अंगावरती ह्याच्यावरती अशा जखमा होतात, अशा फुटकुळ्या येतात। फुटकुळे आली की काय होतं माहिती का, फुटकुळे आली की ती फुटली की थोडी करत मोठी साईजची जखम होती। आपल्याला दुःख म्हणलं तरी चालतंय, असं दुःख होतं। मग आपण काय करतो, दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरला धावतो। डॉक्टर म्हणतो तुमची उष्णता भडकली, त्याच्यामुळे तुम्हाला फुटकुळीचं दुःख झालेलं आहे। मग ते दुःख झालेलं आहे, मग आपण इंजेक्शन ते उष्णतेची देतात, एखादी टूब देतात लावायला। आपण घरी येतो, ते गोळ्या खातो, पुन्हा ट्यूब लावतो आणि राहून जातो। पण ती जखम थोडी करत मोठी होत जाते। मग ती असते ती म्हणजे कसं माहिती का, केस तोड्या टाईप फुटकुळी आलेली असती, ती केस तोड्याची फुटकुळी असते। त्याच्यामुळं आपल्याला त्याची माहिती कळत नाही। मग ती मोठी झाल्याच्या पुढं मग आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो, मग ती जखम मोठी होत जाते। त्याच्यामुळं आपल्याला घरगुती औषध बनवायचंय आणि ती बी माझी केसांपासून। महिला कवाच केस विकणार नाही हा व्हिडिओ बघितल्याच्या पुढं। मग आता आपल्याला औषध बनवण्याकरता आपल्याला घ्यायची ती म्हणजे डिश। आपण एक डिश घेतलेली मोठी, मग हे आता केस, ही केस किती केस आहेत बघा, किती 2-3 वेळा विचारलं की अशी इतकी केस गोळा होत्यात। मग ही केस आपण न विकता आपण ह्याचं औषध बनवायचं। औषध म्हणजे अशी पावडर बनवायची आणि ती पावडर कशी लावायची
आणि कशामध्ये लावायची ते तुम्हाला आपण आज सांगणार आहे. आपली किती जखम मोठी असू द्या, ठेस लागलेली असू द्या, असं चपट्याची जखम होऊ द्या, असं कापलेली असू द्या, ही 0 मिनिटातच तुमची 2 दिवसामध्ये कसली जखम भरून येणार आणि लगेच त्याची दफली पडणार आणि जखम आपली नीट होणार. त्याच्यामुळेच आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तरी महिलांनी हा व्हिडिओ पाहायचा आणि लक्ष देऊन आपण काय सांगतोय माहिती ते ऐकायची. हो का, ही आपण आता केस घेतलेली. हो का, आता ही केस आपल्याला सुरुवातीला याला जाळून घ्यायच्यात. जाळून घेऊन आपल्याला ह्याची पावडर बनवायची आणि ह्या पावडरचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतोय आणि कसं काय करतोय हे तुम्ही पहा. हो का, आता आपण माचीस घेतलेले. हो का, माचीस घेऊन ह्याला आता आपण हो का, एक केस आपल्याला जाळून घ्यायच्यात आता. हो का, आता आपण 2-2 काड्याने यांना जाळून घेणार आहे. हो का, अशा पद्धतीने आपल्याला यांना जाळून घ्यायचे. आपण इतकी अनमोल किमतीची केस आपण विकून आपली हानी करतो. त्याच्यामुळं असं न करता काय करायचं माहिती का, आपण अशा पद्धतीने ह्याला जाळून घ्यायचे केस. हे पहा, आपले आता केस जाळून झालेले. तर काही जाळून घेतल्याच्या पुढं कसं दिसते ते तुम्ही पहा. हे पहा, आपण हे काडीचं आता बाजूला काढून घेऊ काडी. हो का, हे आपण आता बनवलेली ही केसाची पावडर बनवायची आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं. असे चुरून घ्यायची होती आपल्याला पावडर. काडीचं बाजूला पाडू आपण. तुम्ही परत कव्हाच अशी केस ऐकणार नाही. घरच्या घरी असंच पावडर तुम्ही बनवून ठेवणार. बघा, अख्खा आपला व्हिडिओ बघितल्याच्या पुढं आता आपल्याकडे मोटरसायकली भरपूर झालेल्या आहेत, मोटरसायकली झालेल्या आहेत. मग मोटरसायकली आपण इकडे तिकडे जातो, मोटरसायकल कलांडल्याच्या पुढं आपली मोटरसायकल पडल्याच्या पुढं आपल्याला सायलेन्सर ही वगैरे बाजतो. मग बाजल्याच्या पुढं आपण बनवलेली पावडर ना कशा पद्धतीने लावायची ते सांगतो. सायलेन्सरचं दुःख लवकर बरंच होत नाही. 3-3 महिने 2-2 महिने डॉक्टरकडे आपण हेलपाटा घालतो तरी सायलेन्सरचं दुःख बरं होत नाही. मग चला, तरी आपण आता का राहिलेली केस ही जाळून घेऊया. ही केस आता बाकीच्या झाली पावडर, थोडी राहिलेली केस. मग ती केस आता राहिलेली बी जाळून घेऊया. आता आपली केस जाळून झालेली. इथं आता आपण ही साईडला ठेवूया. आता आपण कशा पद्धतीने पावडर बनवली ती बघा. आता ही पावडर आपण बारीक एकदम बनवलेली. तरी ताईंनो, तुम्हाला मी सांगतो, आत्ता आपली केस अशी भांड्यावाली हे आपल्या दारामध्ये येतात. केसावर भांडी
टब घ्या, कुठं जर्मलची पत्र्यासारखी आपण भांडी, एवढं डब्बं, कुठं काही भाजीसाठी ह्याच्यासाठी डब्याला टिफिन घेण्याकरता असं आपण डब्बं हे भंगारवाल्यांकडनं घेतो आणि इतक्यानी छटाक छटाक अर्धा अर्धा छटाक केस त्याला देऊन टाकतो. आणि टरपाल्याने भांडी काय आपण एकदा दोनदा वापरल्याने होते, थोडी चेमलं बिमलं की भंगारात पडल्यासारखी किती खराब भांडी होऊन जाते स्टीलची. तरी आपण घरगुती अशा पद्धतीने हे औषध बनवायचंय. आपण ही बनवतो. आपण लहान होतो आपण, त्या टायमाला आपल्याला असंच लागलं, खरवाडलं, पडलो, जाताना येताना गाडीवरून पडलो, सायकलीवरून पडलो, तरी आपली आई लगेच काय करायची, थांब बाळा तुला मी औषध लावती. लगेचच आपली आई काय करायची, पाठशीने डोकं इचरायची काना 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 कंगव्यानी, की लगेचच एवढी एवढी केस गोळा करायची, की लगेचच अशा पद्धतीने जाळायची त्या केसांना आणि जाळून लगेच आपल्याला त्या जखमेवरती लावायची. ती कशी लावायची ही तुम्हाला दावणार आहे. आपली आता पावडर तयार झालेली. आता पावडर आपली तयार झालेली पूर्ण. आता याला आपण गोळा करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला किती केस होती तेवढ्याची एवढी पावडर झाली बघा. आता आपण चमचा साईडला काढून ठेवूया. आपल्याला आता दुसरी गोष्ट घ्यायची म्हणजे ही कप घेतलेला आहे बारकोसा आणि आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे पॅराशूट तेल. घरच्या घरी 1 रुपयाही खर्च नाही, फक्त आपलं घरचं फक्त काय तेल आपण डोक्याला लावण्याकरता तर तेल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तर राहतच आहे. मग ही तेल आणि ही केसांची आपण केलेली पावडर ही कशा पद्धतीने लावायची ती तुम्ही आता पहा. आपण आता तेल घेतलेलं आहे. आपल्याला तेल एवढं काढून घ्यायचं आहे. मग हे काय करायचं माहिती का, आमची आई आजी पहिली जुनी माणसं सर्व पहिले दवाखान्याचं एवढी पायरीच बघत नव्हती. पहिले घरच्या घरी उपाय करायची. रामबाण उपाय असतात, असलं साधं सरळ, ह्याला खर्च लागत नाही किंवा पैसा लागत नाही. आपल्या थोडक्यात पद्धतशीर जखम आपली नीट होऊन जाती. मग आता आपल्याला केस तोडा झालाय समजायचा. आता मला नाही झालेला परंतु समजायचा आपल्याला केस तोडा झालाय. मग आता केस तोडा इथं झालाय तरी आपण आता पॅराशूट खोबरेल तेल घेतलेलं आहे ना, हे तेल बोटाने आपल्या घ्यायचं मस्तपैकी आपल्या अशा जखमेवरती लावून घ्यायचं. जिथं सायलेन्सर पोळलेला असून द्या किंवा अशी फुटकुळीची केस तोडा झालेला असून द्या, अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं असं तेल खोबरेच. आणि वरनं आणि हे आपल्याला जरी तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तरी आपले चाळण असते ना आपली बारकी चहा गाळायची, चाळणीमध्ये घेऊन ह्याला हलवून आपलं बारीक करून घेतलं तरी जमतं. तसं आपण हे असं जाळल्यावर बारीकच होत आहे, परंतु घ्यायचं झालं तरी जाळून घ्यायचं, थोडं आपलं चाळून घ्यायचं. मग अशा पद्धतीने आपल्या जखमेवरती अशा पद्धतीने सोडून घ्यायचं. सोडून घ्यायचं. तुमची कसली बी जखम असू द्या, किती बी मोठी जखम असू द्या, असं चुपून थोडं थोडं घ्यायचं. ही पहा, आपण आता ही जखम लावलं दाखल झालेले. मग तुमची किती बी मोठी जखम असू द्या, केस तोडा असू द्या, कुठले पाणी धरलेले असू द्या, ते नीट होत नाही. आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतात, पायांना बेंडस आपली पट्टी लावतात. मग ती पट्टी लावतात, ते पट्टीने आपलं दुःख चिघळतं. मग चिघळल्यामुळं आपण परत काढाय बघतो 2-3 दिवसांनी, पाय भिजवत नाही काय नाही, मग ती चिकाटले जातं, परत ती दपली निघते अनेक. मग तसं न करता अशा पद्धतीने आपण हे लावलंय ना, अशा पद्धतीने तुम्ही जखमेवर असून द्या, सायलेन्सर पोळलेला असून द्या, दुसरं आणि काय पोळलेला असून द्या, ते जरी असेल तरी अशा पद्धतीने लेप करून घ्यायचं हे आणि पायाला लावून घ्यायचा जखमेवरती. मग ही जुनी माणसांचा उपाय, आत्ताच्या माणसांना हे माहीत नाही. जुनी पहिली माणसं आहेत ना, हे अशा पद्धतीने औषधं करून घरगुती उपाय करायची. मग आपण हे असा लेप बनवलाय. मग ही लेप तुम्हाला कसा वाटला, मग हे आपल्या केसाचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या केसांना लय महत्व आहे.
आणि लय किंमत आहे. मग त्याचं भरपूर आपले घरगुती औषध बनवायचंय, असा लेप द्यायचा, लावायचा. तुमचं 2च दिवसात दुखाची खपली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि परत तुम्ही म्हणता दादा 1 नंबर तो उपाय सांगितला आम्हाला, इथनं मोहर आम्ही असंच करत जाऊ. ज्याच्या घरामध्ये जखम झालेला, केसतोडा झालेला कोणी असेल तरी हा उपाय आवर्जून करा. मग मी व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला ही मला तुम्ही लाईक करून, कमेंट करून, शेअर करून सांगा. आणि आपल्या नातलग मित्रमंडळींना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. मग नमस्कार.